3. पुनर्जन्म कोणाचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा? एखादा मृत झालेला तोच मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर भगवान बुद्धांचा विश्वास होता काय? असणे असंभाव्य दिसते. जर मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन ते जर एक नवा देह बनवू शकले तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे मानणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणाने बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला होता. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडकाच्या जेतवण ग्रामात राहत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून भिक्खुनी खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगरांच्या दरम्यान असलेल्या तोरणवथ्थूमध्ये राहत होती. यावेळी कोसलराजा पसेंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. साकेत आणि श्रावस्तीच्या रस्त्यावर एक रात्र तो तोरणवथ्थू येथे थांबला. राजा पसेंदीने एका माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, जा आणि सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये ज्याच्यासोबत आज मी संगती करू शकेन. ठीक आहे महाराज, असे बोलून तो तोरणवथ्थूत राजसन्मानास आणि संगतीस योग्य अशा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथ्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला बघून तो कोसलराज पसेंदीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही ज्याची आपण संगती करू शकाल, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की ती विचार संपन्न, विचक्षण, बहुश्रुत, वादविवाद कुशल आणि प्रत्युत्मती अशी अर्हंत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोसलराज पसेंदी भिक्खुनी खेमाला भेटावयास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि भिक्खुनी खेमास म्हणाला, या विषय संबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही, म्हणजेच ते अव्याकृत ठेवलेले आहे. ही कशी गोष्ट आहे की मी जेव्हा प्रश्न विचारतो की तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय, त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात की ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे? काय हेतू असावा बरे? महाराज, या बाबतीत मी आपणास एक प्रश्न विचारेन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे तुम्ही उत्तर द्यावे. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीही नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, जर कोणी तथागतांना त्यांच्या रूपकायेने व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मरणानंतर त्यांची रूपकाया परिव्यक्त राहील. ती जळामुळातून उपटली गेलेली असेल. तथागतांनी ते देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. ज्या तत्वांनी ती निर्मित होती तशी आता नाही. तिची पुनरुत्पत्ती आता शक्य नाही. महाराज, तथागतांच्या रूपाने आता तथागतांच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. समुद्राप्रमाणे तथागत गंभीर आहे. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू होऊ शकत नाही. महाराज, तथागतांची त्याच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाही.
त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहे. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसर राजा पसेंदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी राजा पसेंदीत तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने भिक्खुनी खेमाला विचारलेलेच दुसरे प्रश्न विचारले. भगवान, हे असे कसे? मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय, तर आपले उत्तर असते की ते तथागतांनी अव्याकृत ठेवले आहे. मी जेव्हा विचारतो की मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही, ते अव्याकृत ठेवलेले आहे. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? त्याचा हेतू काय की ही गोष्ट देखील तथागतांनी अव्याकृत ठेवली आहे? महाराज, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. काय तुमच्याकडे कोणी गणक म्हणजेच ज्याप्रमाणे त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच राजा प्रसेनजीतला प्रश्न विचारले. अद्भुत आहे भगवान, अद्भुत आहे सुगत. ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की शास्त्याने आणि श्राविकेने दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एके समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. ठीक आहे भगवान, आता आज्ञा द्यावी. आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा महाराज, यावेळी तुम्हाला जे करणे उचित वाटते ते करावे. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसर राजा पसेंदी आपल्या मार्गाला निघाला.